एक वेळ होती मी आज शाळेत शिकलो, पण एक वेळ होती मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दप्तर घेऊन यायचो. मला कधी वही बघायला मिळाली नव्हती नवीन, कधी कंपोस्ट पेटी, कधी सीसी पेन्सिल बघायला मिळाली नव्हती. म्हणजे माझी परिस्थिती खूप वाईट होती. अजूनही बऱ्याच लोकांची परिस्थिती तर अशीच आहे. बदल होतो, विसरायचा त्यातून तुम्ही खूप प्रेरणा घेतली आहे त्या गोष्टीतून. किती मोठं तत्वज्ञान आहे. नमस्कार, जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही आलो आहे मुक्काम पोस्ट नांदवड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. मी ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो, ज्या शाळेने मला संस्कार दिले, मला घडवलं, अशा सरांना आणि त्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलो आहे. जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि आपल्याला ह्या शाळा सगळ्या वाचवायच्या आहेत. आणि ह्यासोबत माझा ग्रुप आहे, माझे मित्रपरिवार आहे. आज या सगळ्यांनी मिळून शाळेसाठी आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी काही वस्तू घेऊन आलेलो आहेत. शालेय उपयोगी अशा वस्तू आहेत, ज्यासाठी अशा वस्तू एक वेळ होती माझी, त्यावेळेस मला शाळेची बॅग, मला पेन्सिल, कंपास, असं बऱ्याच गोष्टी मला कधी मिळाल्या नाहीत. वह्या कधी नवीन बघायला मिळाल्या नाहीत. तर आज अशीच परिस्थिती बरेच विद्यार्थ्यांची सुद्धा आहे, पण त्यांना शिकण्याची जिद्द आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा माझा ग्रुप आहे, माझे सगळे मित्रपरिवार आहेत. ते मुंबईवरून खास मुंबईवरून आज सकाळी सगळं साहित्य घेऊन आलेले आहेत. आपण तुम्हाला साहित्य दाखवतोय थोड्याच वेळात. बंद सामान पण सामान घेतो. हा जावा, राहू दे टेबलवर, बघूया ना. सगळी बसणार एकदम बस, त्याला बोलवा मग सगळी. होय, परिपाठ संपा म्हणा. अजून एक टेबल तिकडे लाव. नाही इथे लाव पुढे. हा, त्याच्यावरती वह्यान पुस्तक. वन 169. हा ठीक आहे, असू दे. सगळे ना. हा असू दे, काय 170 पर्यंत आहे. असू दे, काय या ठिकाणी एक गेल्या वर्षी सुद्धा आपले हे ओळखीचे असतात. हे व्यक्ती ओळखीचे आहे ना तुमच्या सगळ्यांच्या? काय ओळखीचे माहिती आहे ना? गेल्या वर्षी सुद्धा आपल्या शाळेसाठी खूप त्यांनी असं मुलांसाठी सहकार्य केलं होतं, साहित्य दिलं होतं. त्यांच्या जिल्हा परिषदच्या ज्या सरकारी शाळा आहेत, तिथं गोरगरिबांची मुलं असतात, दीनदलितांची मुलं असतात. अशा ह्या सर्व शाळांमध्ये तुम्ही शिकावं, काहीतरी मोठं व्हावं, चांगल्या गोष्टी कराव्यात. कुणाला पुस्तक नाही, वही नाही, दप्तर नाही, याच्यासाठी शाळा सोडू नये, हा आमचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाने आपले माजी सुशील अरुण शिखरे जे आपल्या शाळेत शिकत होते इथं, आणि त्यांचं मित्रमंडळी सगळे आहेत, त्यांचे मला काही नावं माहित नाही, सर्व मित्रमंडळी यांनी आपल्या शाळेसाठी मुलांना, तुम्हाला कुणाला काही पुस्तक, वही नसेल, पेन नसेल, दप्तर नसेल, त्यासाठी तुम्ही शाळा सोडू नये आणि त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ नये, असा त्यांचा उद्देश आहे. आणि त्यांनी स्वतःहून आपल्या मुलांना, आपल्या शाळेतल्या मुलांना ज्या काही वस्तू आणले ते तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकाला. त्यामुळे नमस्कार, जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. माझा परिचय, मी सुशील कमल अरुण शिखरे, मुक्काम पोस्ट नांदवड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुमच्या याच शाळेत मी शिकलेला विद्यार्थी आहे. मला या ठिकाणी किती जण ओळखतात? हात वर करा. हा, सगळेच ओळखतात. आणि या ठिकाणी आज एक असं व्यक्तिमत्व आलं आहे की ज्यांच्या हाताखाली मी शिकून गेलेलो आहे. असे माझे गुरुवर्य, सर पुढे या.
आतार गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. इयत्ता 7वीत असताना सर मला शिकवायला होते. तर एकदा माझ्या गुरुवर्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तर मी सरांच्या हाताखाली शिकलोय इयत्ता 7वी असताना आणि आज जे काही यश मिळालंय ते मला या शाळेत शिकून मिळालेलं आहे. आलेल्या पाहुण्यांचं आपण आनंदाई टाळ्या वाजवू. सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजवूया. थांबा एक मिनिट 1 2 3 स्टार्ट. या ठिकाणी आलेले पाहुणे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. त्याचबरोबर आपले आता ये शाळा म्हणजे ही शाळा आम्ही दत्तक घेतली असं समजायचं. इथून पुढे या शाळेला काही लागेल तर त्या शाळेची गरज मी पूर्ण करणार. माझ्याकडून आणि माझ्या ग्रुपकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न आम्ही करणार. आज तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांनी वही, पेन, पेन्सिल, दप्तर, जे दप्तर तुम्ही पाहू शकता हे दप्तर वगैरे आम्ही घेऊन आलोय. वडील नसल्या कारणाने मी एकदम गरीब परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिकलो. या शाळेने मला घडवलं आणि मी आज उभा आहे तर फक्त या शाळेमुळे. त्यामुळे या शाळेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. क्षमा मागतो, डोळ्यात अश्रू आले कारण की हे दिवस खूप वाईट बघितलेले आहेत. मला अशी इच्छा आहे की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मुलांनी शिकून आपल्या आई बापाचा, आपल्या आई वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करून त्यांचा सांभाळ करायचा आहे. मी हे कार्य चालू ठेवलं, हे कार्य तुम्हाला सुद्धा चालू ठेवायचं आहे. या प्रत्येकाने या एक दिवस या ठिकाणी उभं राहायची अपेक्षा ठेवा, जिद्द ठेवा. बस एवढं सांगतो. आणि माझा हा जो मित्र परिवार आलेला आहे त्या सगळ्या मित्र परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फक्त एका दिवसामध्ये उपलब्ध करून आम्ही आज या ठिकाणी सगळेजण पोहोचलेलो आहोत. तर शिका, संघटित व्हा. बस एवढं सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी आमचे या शाळेचे माजी विद्यार्थी सुशील शिकरे, खरं तर अतिशय म्हणजे जवळून मी त्याला बघितलं. तो म्हणतो 7वी पण खऱ्या अर्थानं मी त्याला 5वी पासून जवळून पाहिलाय आणि त्याची परिस्थिती त्यावेळेला मी जाणीव होती मला. आणि आज सुद्धा मी रोज ज्या वेळेला फेसबुक उघडतो त्यावेळेला रोज एकतरी पोस्ट त्यांची, सामाजिक कार्याची पोस्ट त्यांची एकतरी असते आणि रोज मी त्या सामाजिक कार्याच्या त्यांच्या सगळ्या पोस्ट पाहतो, लाईक करतो आणि त्यांना फॉलो सुद्धा करतो. आणि एक असा अभिमान वाटतो की मला सांगायला सुद्धा अभिमान वाटतो की एखाद्याला पोस्ट दाखवताना सुद्धा मी सांगतो हा माझा विद्यार्थी. म्हणजे असे अभिमान निर्माण करणारे विद्यार्थी या शाळेने निर्माण केलेले आहेत. आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी करत आज एवढं सामाजिक कार्य उभं करायचं म्हणजे सोपं नाही. की कॅन्सर बाधित असू द्या, अगदी माणसाचंच नाही तर मी एक त्यांची अशी पोस्ट बघितली की एका गाय ती भोकलेली होती तर तिच्या सुद्धा अन्नाची आणि पाण्याची सोय त्यांनी केली होती. म्हणजे इतकं अभिमानास्पद काम ते करतात. आणि आज मी खरं तर त्यांना फोन करून 1-2 वेळा बोललो होतो या गोष्टी संदर्भात की जसं तुम्ही सामाजिक कार्य करताय तसं जरा नांदूर शाळेकडे लक्ष द्या. आणि आज योगायोग असा की मला काय हा कार्यक्रम माहित नव्हता. मी माझ्या कामाच्या संदर्भात आलो होतो आणि आणि या ठिकाणी त्यांनी खरंच साहित्य पाहिलं. त्यांचे सगळा ग्रुप सुद्धा त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून, कसं असतंय माणसाकडे असतं, बऱ्याच जणांच्याकडे असतं, खिशात बरंच काय असतं परंतु देण्याची दानच लागते आणि ती दानं ज्याच्याकडे असते त्याला आयुष्यात काही कमी पडत. आणि या व्यक्तिमत्वाला किंवा या ग्रुपला सुद्धा आयुष्यात काही कमी पडणार नाही कारण ह्या 200-250 विद्यार्थ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. आयुष्यात तुम्ही हमखास यशस्वी होणार आहे आणि तुम्ही यशस्वी व्हावं असा आशीर्वाद देतो आणि थांबतो. असू द्या सगळ्यांना. हा हे गर्ल्स काय ना. एक मिनिट ये घे बाबू ये घे मोठू पतलू घे. हे तुझं हे ठेव दोन्ही हातात पकड जाम. दोन्ही हातात पकड.
चला पुढं. चला दुनिया जण पकड जाऊ दे सर्वांनी नमस्कार या आगे आ जाओ अभी बाटो फटाफट शिकायची आज सगळ्यांनी शाळा चांगली काय हा चांगली शाळा शिकायची चला आमचा नंबर कधी येणार आहे झाली का हे कितीचा वर्ग आहे हा नाही नाही बाबू चला 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 या पटापट पुढे खुश ना अरे वा वा बनवून ठेव ना बनवून दे ना हातात कंपासवर बॅगा ठेवल्यात